किती गडबड करतो बे, किती पायवर दिली ठोकर मारून आता. हा ते कटकट वाट पाहू राहिला लोक, ते गंजीला गिंजीला. हा आता काय नाही तिथं डंबर. हा काय का माणूस आहे तू, जरा गडबड नाही करायची ना, देऊन राहिलो होतो ना. आता काय माहित आता. आता बाचार उघडायचा होता का, काय करा आता. आता कसं काय मग आता पुढे कसं करा कसं करता आता. करता आता काय आलं का किल्ले का आपण आता सांग, मोठ्या आशेनं बसले होते ते वाट पाहू राहिले ती चहाची. पण आता हे फरसानं यायचं अजून ही सांडून टाकला आता नाही का घोर आता. हे पहा मी काय म्हणतो, शांतता राखा, कोणाला काही माहीत पडलं नाही पाहिजे, गोष्ट गुपित राहू दे आपल्यातच आपल्यात. नाही तर करसान घोर सगळे हे बा लोक एकही थांबत नाही तिथं, मग मेळावा जागेवर राहीन, सगळंच जागेवर राहीन. म्हणून म्हणलं हा याच्या 4-5 कप साहेबापुरते तेवढं बरोबर भरून ठेवा. तिथं आपलं झाडाखाली सगळं सामान एका जागी ठेवा. हा देतो करायचं, मग पाच बरोबर हिशोबानं. हो ना, पण ते आता काय कठीण साहेब, कोणी जर आलं पाहिले तर कोणी लाभ सारखा येऊ शकते पाहिले. पाहिजे बा. हा ये ना, कोणी ये ना, आहे म्हणाचं. हा हो तिथंच थांबव जगण्या आपलं भूषण, तुम्ही तिथंच थांबा. ते फरसाण गिरसान असते का नाही, प्लेटा वाटासाठी तुम्हीच थांबा. तर कसं आहे, फक्त चहाचं फरसाणचं पूर्ण कार्यक्रम व्हायला कोणाला द्यायचं नाही. हा मी हाऊस तसा तिथं लक्ष ठेवासाठी कोणी हो तिकडे. हा हो कडक इंटिमेशन आहे म्हणा, पुरा कार्यक्रम झाल्यावरच भेटन. चहा काही थंड होत नाही म्हणा, गरम राहते म्हणा याच्यात. हाय ते कसं लावून घ्या झाकण त्याचं, कसं 4-5 कप आहे तेवढं राहू द्या. मला एक कप जाऊ दे, बाकीचं राहू दे त्याच्यात. तसं करतो नाही का, तुला 1 कप देऊन देतो, जाय तिकडे नाही का, जाय तिकडे जिकडे तिकडे. आता जगन पाहिजे लक्ष ठेवतो मग. यायला 1 कप देऊन देतो, बाकीचं मग जरा 2-3 कप राहते त्याच्यात. आता साहेब गुद्दी द्यायच्यात, आणि हे आता शिवलाल तर माहितच आहे आपला शक्ती कपूर आणि प्रेम चोप्रा सोबतीले. अरे म्हणलं बावा का इथंच गाजवता का तुम्ही, तुमची ते मेळावा इथंच आहे का म्हणलं. साहेब शिवलालजी. जरासं सैन होत नाही आता, साहेब लोकांशी आता आपले संबंध आहे म्हणून आहे. आता यायचं काय. अरे हो ना, येऊनच राहिलो होतो, तुमचा फोन चालू होता, म्हटलं बा थांबा आता. चला घ्या लवकर आणि चला पटकन, तिथं लोक वाट पाहू राहिले. चला मग तेच म्हणलं ना, 6 वाजून राहिली तर मेळावा सुरू करता. वातावरण सांगता येत नाही का. काही येईन म्हणून सांगता येत नाही. कुकडी सुरू झालं पाहिजे, काल दणका त्याला. मग तुम्हाला माहित आहे का, मग लवकर झालं पाहिजे, काहीतरी आमच्या कानावर पडलं पाहिजे 4 शब्द आपले. चला लवकर फटाफट. हो ना, होते ना, जरासा उशीर होईल. तुम्ही काय घाई साहेब, कुठे याची घाई जायची घाई. काय घाई आपल्याला घाई आहे का, कोणाला घाई आहे. मग ज्याला घाई असेल ते चाललं जाईल, थांब नाही थांबताना नको थांबू. मग खरीप मेळावा आहे, शेतकऱ्याचा आवश्यक विषय आहे. मग काय म्हणजे त्याच्यासाठी जरा 2 मिनिटं नाही थांबू शकत काय. अरे सरपंच साहेब तुम्ही राजा बोलता. चला हो तिकडे 8 वाजता काही हो तिकडे जमा झाला चालते, पण मेळावा घ्यायचाच आपल्याला. काही हो तिकडे. हो पण मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, तुम्ही ती गाडी जरा अंदर आणली, जराशी बाहेर ठेवा लागली रस्त्यावर. वातावरण कसं सांगता येत नाही ना. जर दिला दणका तर गाडी अटकून जाईल तुमची. म्हणून म्हणलं तुम्ही तेवढी गाडी ठेवून या, आम्ही पुढे होऊन जातो पटकन. ते गाडी तुमची रस्त्यातच आहे ना, एक तर वावरात आणली तुम्ही अंदरे. आता तुम्ही नका काळजी करू झाबरू शेठ, आम्ही आमची काळजी करू. काय करायची वावरात आणली तर काय झालं मग. आलं का पाणी काय येऊनच बसलं काही राजा भेकाळ लोक तुम्ही. मग आपण कमांडर आहे ना, काय म्हणते ते. चला तिकडे सुरू करून द्या, चला फटकन. नाही सरपंच साहेब, म्हणजे काही फरसांचे पाकिट हे ते घेतलं ना सगळं साहेबांना लोकायला ते. ना ते तर पहिलं घेतलं बाबा. शांतना भाऊ चहा घेऊन गेले पुढे. आमच्याकडे फरसांचे पाकिट आहेत, सोनपापडी भरणी आहे ना, इंका संघच आहे ना. चला आता चला. चंद्रभाऊ आले म्हणलं ते काय वेलकम बरा सांगितलं, जगत आहे वेलकम असला पाहिजे. वेलकम बरोबर म्हणता, जरा कसं इम्प्रेशन डाऊन झालं पाहिजे. पाय आले म्हणून आले पाहिजे बरोबर पा. वेलकम आऊतवाळे साहेब, तासमुळे साहेब, आपलं दोघांचे वेलकम. आमच्या गावामध्ये आज तुम्ही आले त्याबद्दल खूप आम्ही रामपूरवाले आभारी आहो. काय येत नाही बरं, निरा वेलकम आणि ते निसतं म्हणलं बा, निरा नाटक्या देखारेले का शांती. मग काय दादा काय जाऊ दे. आणला वाटते ना का, मायाच आणला ते गुच्छ उचलून नाही का. पुन्हा काही आणला काय माहिती का नाही. झुमऱ्यानं आणला वाटते बरोबर आहे, जमवलं काय ना. बापरे, काही गरज नव्हती ना इतकं करायचं. सत्कार स्वागत काही आवश्यकता नव्हती. आपलं काय आहे, हे मस्त केलं तुम्ही. एंट्रन्स गेट चांगला आहे पद्धतशीर. तसं काही नाही, पोट्ट्याची इच्छा मग पोट्टे म्हणे बा करायचंच आपल्याला, काही नाही करावा सांगते. आम्ही कसं कोणत्या गावाचे पाहुणे हे, आम्ही कसं स्वागत सत्कार याच्यात नाही मागे पुढे पाहत नाही. कसे 4 पैसे खर्चही झाले तर आम्ही त्याचा विषय नाही. तर म्हणलं चला मग आता सगळे लोक वाट पाहून राहिले. काही विषय नाही. चला आता चला, जवळच आहे ना इथून, काही दूर आहे जास्त. कशी तर जवळच आपलं, इथून गेलं पोपईचं वाव झालं की झालं. बाबा इकडे आहे का, तिथं काही दिसून नाही राहिलं, इकडे आणून बसले नाही. असं बरोबर. मी काय म्हणतो मग, आपले सगळी मंडळी आता कसं म्हणजे सुरू होऊन राहिला कार्यक्रम. तर म्हणलं पहिले चहा देऊन दे. चहा आणला वाटते ना, चहा फरसान. सगळं आणलं, पण ते शांताराम काका म्हणे जरासं बसू दे म्हणे सगळे लोक, नंतर मग न्यायचं म्हणे. मी सांगितल्याशिवाय अजिबात कोणाला चहा द्यायचा नाही म्हणे, फरसान द्यायचं नाही म्हणे. प्लेटा सगळं आणलेलं आहे, फक्त शांताराम काका म्हणे थांबा म्हणे. हो ना, फरसान शेवटून द्या, पण चहा तर कमीत कमी थंड होईना ते चहा. त्यापेक्षा पहिले सगळे आपला पोहोचून द्या एक कट, मग सुरू होऊन जाते कार्यक्रम. आपलं कामी लागते माणूस. थंडा काय होऊन राहिला, थर्मास आहे ना एवढा मोठा, ते ओरिजिनल कंपनीचा आहे ना. मग ते शांताराम काका सांगितल्याशिवाय आम्ही हात नाही लावते, मग कल्ला करते ते. काय शांती काय, शांतीला समजते का मला समजते आपलं काही लेखो. हो ना, पहिले चहा द्यायला पाहिजे होता. बरं जाऊ द्या, लवकर पाठवा पण. लवकर पाठवा. शांताराम काका सांगितल्यावर घेऊन येतो आम्ही. सगळं रेडी त्यासाठी बसला. बरोबर, ठीक आहे मग तसं करा मग. बरं हो की या लवकर आहे फक्त. त्यावर लवकर बसा, सगळेजण बसा. चला साहेब करा सुरू करून द्या. चला म्हणतो चला. अरे खंदीला या ना, बसा नाही तर चला पटकन बसा इथं. चला करा सुरू साहेब. चला करा सुरू.
सर्वप्रथम सर्व कास्तकारांना खरीप पेरणीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण खरीप मेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि आपण उपस्थित झाले त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आज रामपूर येथे तालुका कृषी अधिकारी श्री आऊतपाडे साहेब तसेच त्यांचे सहकारी अधिकारी तासमोडे साहेब उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सर्वांना ते आपल्याला खरीप पिकाची संपूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी साहेबांना विनंती करतो. प्रथम सर्व कास्तकारांना नमस्कार. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ शेतकऱ्यासाठी आहे, त्यामुळे त्यांनी ही जी काही माहिती आहे ती जतन करून ठेवावी जेणेकरून याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आता परीक्षा सुरू होणार आहे. लगबगीचे, धामधुमीचे, बियाण्याचे, लागवडीचे तुमचे दिवस सुरू झालेले आहे, त्यामुळे जे पेराल ते उगवेल. त्यामुळे सतर्क राहून आपल्याला शेतीला सुरुवात करायची आहे आणि पूर्ण वर्षभराचं हे सगळं याच्यावर अवलंबून आहे. म्हणून चिंता न करता अतिशय उमेदीनं आनंदानं आपण बी भरण्याची पेरणी करावी आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल यासाठी आपण काय कोणतं तंत्रज्ञान आपल्याला वापरता येईल याचं आपण जे काय आम्ही माहिती सांगणार आहोत त्याचा आपण खरोखर उपयोग करावा, बस एवढीच विनंती. नाही पण साहेब एक विचारायचं होतं, म्हणलं मान्सून कुठं रोखा म्हणलं, म्हणजे आसपास आला का बा जवळपास, म्हणजे कसं माणसाला सुरुवात करता येते. मग कारण की पुण्या मुंबईत नाही म्हणजे लय पाणी दिसून राहिलं, टीव्हीत ती सांगून राहिलं. मग म्हणलं बा काय पोझिशन आहे आपली विदर्भाची. तर मान्सूनचं कसं आहे, मान्सून आपल्या महाराष्ट्रात दाखल झाला शुक्रवारी 6 तारखेलाच दाखल झाला आणि तेव्हापासून आता आपल्या इकडे जोको सक्रिय होणं सुरू आहे. कोकणातून इकडे आता रायगड, सातारा, सांगली, पुणे, मुंबई, आता इकडे आपल्याकडे मराठवाड्यात आणि आपल्या विदर्भात येणं सुरू आहे. तर म्हणून कसं आहे, तर आता आपल्या इकडे जोपर्यंत पूर्ण सक्रिय होत नाही पण पाणी भरपूर येत नाही तोपर्यंत तुम्ही गडबड करू नका. तुम्हाला असते दुनियाभराची घाई महत्त्वाची नाही आहे, कारण की आपल्याला सोयाबीन पेरणी करायला 15 जुलैपर्यंत लिमिट चालते. त्याचं काही उत्पन्न घटत नाही, म्हणून घाई गडबड करू नका. शांततेनं निवारमनानं पाणी पद्धतशीर जमीन थंड झाल्यानंतर 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय अजिबात बी पेरायचं नाही. फालतू काही स्वस्त नाही, आपल्याला काही पैसा वगैरे आला नाही, म्हणून म्हणलं दुबारचं दणका बसू नये. म्हणून कसं आहे, पाणी पुरेपूर झाल्याशिवाय लागवड करू नये. खरे आलता का म्हणलं, कंदील पुढे आलता का काय म्हणजे, मग आलता वाटते ना. पप्पा आले का सुरुवात आणली म्हणे, मग आता वाटून द्या म्हणे चहा, आता फरसाण नाही तर पहिले चहा वाटून द्या म्हणे, थंड होती म्हणे. हा म्हणलं शांताराम काका सांगितल्याशिवाय आम्ही हात बी लावत नाही कायले. आले म्हणलं आले तुमच्या माणूस आहेत म्हणलं. नाही ते कसं असते, आंधी वाटायला काही हरकत नाही, पण कसं आहे मग ते कसं गडबड होते ना, मग कार्यक्रमाची मजा चालली जाते. हा बस आता तुम्ही काय करता शांताराम ते काय चहा गी काही वाटतं म्हणलं तू. हो लोक हे तलप आले लोक आले, मग चहा काही थंड झालेलं वाटतं का. हा कमीत कमी चहा तर वाटून द्या, नाही तर मग फरसाण चहा एका मग एक चाल द्या. तसं नाही ना कंदील बाबूजी, तुम्हाला माहित नाही लोक कसे आहेत, सगळे तुमच्यासारखे नसतात ना. निरा म्हणलं बा चहा फरसाण घेतलं की एक मागच्या मागं उठून जाते, ते माहिती नाही पडत. साहेबांनी 2-3 माणसंच पुढे राहायचे होय, म्हणून म्हणलं गडबड करू नका. पहिले साहेबाला 2 कप आपला पाठवून दिला, मग आपल्यासाठी आहे ना चहा थंडाही होत नाही, फरसाण आहे, सगळं पद्धतशीर आहे. निवार मनानं कार्यक्रम वाढतात असा होऊन जाते, पद्धतशीर बसून खाऊ. तसं करा नाही का. हो पण मी म्हणलं आता काय कसं आपण चहा तर घेतला असता कमीत कमी. बरं मग तसं करावं नाही का, निवार म्हणा खाव. तरी काय तर 1 नाही 2 प्लेटा 3 प्लेटा मग आहे ना, हायदी नाही ना, भरपूर आणलं सरपंचाना, विषय नाही. हा चला पुढे लवकर व्हा, मी आलोच मागून. कसं ती बरोबर नाही का. हो लखलख खाल्ल्यापेक्षा म्हणजे कसं ती अंगी नाही लागायचं नाही. हो तसं कर मग नाही का, ऐकून घ्या लागेल पहिले. आता कंदील बुडा काही येत नाही. आता तुम्ही काय करा, ते 2-3 कप आहे तेवढं साहेबाले थोड्या वेळानं 2-3 मिनिटांना घेऊन येजा. हो तसं करा मग. बरं तसं करतो मग नाही का. बरं म्हणजे समजलं तुम्हाला, 6 इंची खोल ओल असल्याशिवाय आपलं बी भरण पेरू नये. म्हणजे 1 हितपर्यंत आपली जमीन अंदर ओल असली पाहिजे. आणि महत्त्वाचा मुद्दा, कृषी विभागानं शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्यासाठी अष्टसूत्री आणलेली आहे. या अष्टसूत्रीचा जर तुम्ही उपयोग केला तर आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे होईल. म्हणून तुम्ही पहिला मुद्दा जे आहे बियाण्याची प्रतवारी, अष्टसूत्रीतलं पहिलं सूत्र आहे की बाबा बियाणं हे चांगलं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, तर आपली सुरुवात चांगली होईल. म्हणजे कास्तकऱ्याची सुरुवातच बोगस आहे. आता समजा आता बियाणे आता कुठं म्हणजे बोगस आलं, कुठं म्हणजे इथं सापडलं तिथं सापडलं, म्हणजे हे इथूनच तर सुरुवात आमची खराब आहे. म्हणजे मग हे बियाणं घ्यायची मग काळजी घ्यावं कशी आम्ही, हे पहिले सांगा बा तुम्ही. हे बोगस बियाणे हे ते याचं प्रकरण पहा पहिले. बरोबर आहे, खबरदारी घेणं आवश्यक आहे, कारण की फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही एक महत्त्वाचं काम करा की बियाणं आणि खतं किंवा कीटकनाशकं जे काही तुम्ही घेत असाल तर त्याचं कृषी केंद्रवाल्याकडून बिल मागणी करायची. पक्क बिल दे बाबा, ते तुमचा पुरावा राहील. म्हणजे तुम्हाला जर काही कंप्लेंट करायची असेल तर, आणि त्याच्यावरचं मुदत व्हॅलिडिटी तपासून घ्या, बियाण्याच्या पाकिटावरची, खताच्या पोत्यावरची, औषधाच्या बाटल्यावरची.
वापराची मुदत किती आहे हे सगळं चेक करा आणि थोडं बियाणं त्याच्यातलं शिल्लक ठेवा. कापणी होईपर्यंत तुमच्याजवळ पूर्ण पेरू नका. काही ना काहीतरी मुठभर बियाणं आपल्याजवळ पुरावा असला पाहिजे. आणि MRP एवढीच किंमत ते जे असते तिथं लिहिली तेवढी द्या. हे तुम्ही सतर्कता ठेवा. आणि जर कदाचित तुमची याच्यात फसवणूक झाली तर कृषी विभागाकडे तुम्ही तक्रार करा. कृषी विभाग तक्रार करा तालुका पातळीवर तालुकी कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयात. तर अशा प्रकारे पुराव्या म्हणून पावती आणि बियाणं तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि त्याच्यावरच्या तारखा तपासून घेतल्या पाहिजे. काय विश्वास ठेवतो थैलीत भरलं चाललंय तो खताकडे. हो नाही यावेळेस कसं पूर्ण चेकिंग करूनच आहे आता नाही का. बरं बरं ठीक आहे. आता बरं नाही साहेब म्हणलं जर समजा आपण घरचं बियाणं पेरलं चालेल का. म्हणजे मागचं सोयाबीन आहे माया. असं वाटते बा काही जमन का चाल त्याचा. बरोबर आहे. घरचं असो का दारचं असो तर अष्टसूत्रीतलं दुसरं सूत्र महत्त्वाचं तेच सांगते की उगवण क्षमता तपासणी करा त्याची. 100 बिया घ्या, पोत्यावर टाका, पाणी शिपडा आणि त्याचं किती त्यातले बिया आपल्याला उगवलेल्या दिसते हे चेक करा. त्याच्यानुसार आपण त्याची लागवड करा. नाही तर कोणतंही बियाणं धरलं आणि पेरलं असं नाही करायचं. पेरून पेरणं भाजून पेरणं करू नका तुम्ही. त्याची उगवण क्षमता तपासा आणि चांगलं ब्रँडेड कंपनीचं बियाणं घ्या. तेच पेरा. समजलं. दुसरं हे सूत्र आहे. अरे बापरे चहाची व्यवस्था आहे का. बरं 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 सगळ्यांना जाण ना मग दे ना सगळ्याला वाटणं. 2च कप आणले का. नाही घ्या ना घ्या साहेब तुम्ही घेऊन घ्या पहिले. मग कसं आम्ही निवार म्हणून घेतो ते कसं मग कार्यक्रमाचा कचरा होऊन जाईल त्या. मग कसं गोष्टी मग चहा पिणं टाइमपास होऊन जाईल ते. तर तुम्ही घ्या 2 कप पटपट माहिती मोकळी करा. म्हणजे कसं पटकन मग नाश्ता गिस्ता बिलकुल फसकला आरामात होऊन जाते. घ्या तुम्ही घ्यायच्या माहिती सांगा पटपट. तसं करावं नाही का मग. बरोबर तुम्ही मग नंतर घेता का. बरं ठीक आहे. मग कसं एनर्जी वाढते. बरं आम्ही घेऊन घेतो मग. ठीक आहे. कधी वाटतं मस्त आहे कार्यक्रम झाल्यावर नाही. पाहिजे मला काय सापडते तो हाती तर नाही. फरसाने घेऊन पाहिजे थांबतो जरा. आता चहानं कसा स्टॅमिना वाढला. आता पुढचं जे सूत्र आहे ते आहे बीज प्रक्रिया आणि योग्य वाणाची निवड. कारण की जे तांबेरा आहे, खोडमाशी आहे, चक्रीभुंगा आहे, येलो मोजाक आहे, मूळकूज, खोडकूज हे जे काही आता बिमाऱ्या लागलेल्या आहेत बियाण्याच्या मागं तर त्याच्यासाठी रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करणे अतिशय आवश्यक आहे. बीज प्रक्रिया केल्याशिवाय अजिबात आपलं जमिनीत बियाणं टाकू नये एवढी विनंती. दुसरी गोष्ट आहे योग्य वाणाची निवड. तर आता सोयाबीनसाठी किंवा कोणतं बियाणं कोणत्या जमिनीसाठी परफेक्ट बसते हे आपण आता पाहणार आहोत. सोयाबीन पेरणाऱ्यानं फक्त एक मुद्दा ध्यानात ठेवा की सोयाबीनच्या 3 प्रकारच्या जाती असतात. यामध्ये उबाट वाढणाऱ्या, दुसऱ्या कमी फांद्या करणाऱ्या आणि तिसऱ्या जास्त फांद्या करणाऱ्या. तर आपली जमीन ज्या हिशोबाची आहे ती आपल्याला लागवड करायची आहे. तर आता आपण पहिले उबाट वाढणाऱ्या जे काही जाती आहे ते पाहू. यामध्ये 9305 JS, त्यानंतर JS 9560, MAUS 162, बुस्टरची सही आलेली आहे नवीन 8888 आणि ग्रीन गोल्ड 3444 ह्या जाती उबाट वाढणाऱ्या जाती आहे. उबाट वाढणाऱ्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या जाती लवकरात लवकर उत्पन्न येणाऱ्या असते. 82 ते 88-90 दिवसामध्ये सोयाबीन आपल्या घरी येते. याच्यासाठी बी बियाण्याचं प्रमाण जास्त वाढवावं लागते. 30 ते 40 किलो आपल्याला एकरी पेरणी करावी लागते. आणि यामध्ये 9305, 9560 आणि JS 335 आणि MAUS 162, बुस्टर सही 8888 आणि 3444 हे बियाणं वापरावे. याचं उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीचं असते आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात JS 335, 9560 याचा वापर आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो. परंतु आपल्याला जे 10 वर्षाच्या आतील जे काही बियाणं असते 10 वर्षाच्या आतील प्रसारित झालेले आपल्या भागातील शिफारस केलेले वाण वापरावे असं आपल्याला विनंती आहे. जर उबाट जातीचं आपण पेरणी करत असेल तर आपल्या ज्या पेरणीमध्ये अंतर आहे तर हलकी जमीन असेल तर 14 इंचीचं अंतर ठेवा 2 तासात. जर मध्यम जमीन असेल तर त्यामध्ये 16 इंचीचं अंतर ठेवा. आणि जर तुमची भारी जमीन असेल आणि उबाट पद्धतीचं जर सोयाबीन निवडलं असेल तर 18 इंच एवढं 2 तासामध्ये अंतर ठेवा. म्हणजे याला अंतर कमी पाहिजे बाकीपेक्षा. कारण की फांद्या करणाऱ्या सोयाबीनसाठी जास्त अंतर पाहिजे. म्हणून ट्रॅक्टरची जे आपली तासाची जे अंतराची प्रमाण आहे ते 14, 16, 18 म्हणजे हलकी मध्यम भारी या प्रमाणात आपण तशी लागवड करावी. बरं तर मला कोणतं घ्यावं साहेब. समजा बुस्टरचं घ्या, इगलचं का अंकुरचं का रुचीचं का ग्रीन गोल्डचं कोणत्या कंपनीचं कोणतं घ्या म्हणजे चांगलं कोणतं आहे. कंपनी म्हटलं तर कंपन्या सर्वच चांगल्या असतात. परंतु त्याचं जे संशोधन असते प्रत्येक कृषी विद्यापीठानं जे काही आपल्या जाती निवडलेल्या आहे त्या जाती त्यांना आपापल्या परिक्षेत्रामध्ये ते कुठं उत्पन्न जास्त देतात कुठं कमी देतात ते आपल्या जमिनीचा प्रश्न आहे. विदर्भात वेगळ्या जाती चालतात, मराठवाड्यात वेगळ्या चालतात. त्या हिशोबानं आपल्याला जे योग्य वाटते ते आपण निवडा. कंपन्या सर्वच चांगल्या आहे. बुस्टर आहे चांगली आहे, इगल आहे, अंकुर आहे, रुची आहे, ग्रीन गोल्ड आहे. सगळ्या ब्रँडेड कंपन्या चांगल्याच आहे असं काही त्यामध्ये नाही. परंतु बुस्टरचा जास्तीत जास्त खप आपल्याला दिसत आहे. परंतु आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण खरेदी करावी. मी म्हणतो आमच्या भारी जमीन आहे तर याच्यात मी सोयाबीन पेरायचं आहे तर कोणतं पेरावं समजा भारीमध्ये.
भारी जमिनीमध्ये आपण जास्त फांद्या करणाऱ्या जाती निवडायच्या. याच्यामध्ये साधारणतः KDS 753 फुले किमया, 992 फुले दुर्वा, KDS 726 फुले संगम. तर यातली जे योग्य वाटेल किंवा याच्या व्यतिरिक्त जर दुसरी असेल जमीन तर ते जात तुम्ही निवडा. आणि याच्यामध्ये अंतर जास्त ठेवा, कारण की या फांद्या जास्त केल्यामुळे आपल्याला दाटण होऊ नये, फुले गळू नये. त्यामुळे आपल्याला अंतर जास्त ठेवणं आवश्यक आहे. हलक्या जमिनीत 20 इंच आणि मध्यम जमिनीत 22 इंच आणि जे भारी जमीन आहे एकदम त्याच्यात 24 इंचचं अंतर 2 तासामध्ये ठेवावे. बरं, तर मध्यम फांद्या करणाऱ्या कोणत्या जाती आहे समजा, म्हणजे आमची जमीन मीडियम आहे, हो त्या हिशोबाने कोणत्या वापरा? मध्यम फांद्या करणाऱ्या ज्या काही जाती आहे त्यामध्ये JS 335 जुनी जात आहे. ही महाराष्ट्रामध्ये जुन्या बऱ्याचशा दिवसापासून वापरल्या जाते. त्याचबरोबर DS 228, MEUS 612, बुस्टरची 7777 आश्रय, त्र्यंबक 8335, RVSM 1135 ह्या जाती आपण मध्यम फांद्या करणाऱ्या जाती आहे. याचं सुद्धा उत्पन्न चांगलं आहे. साधारणतः हेक्टरी 20-25 क्विंटल यायचं येते. सरासरी सगळ्याच जातीचं उत्पन्न चांगलं आहे. आणि याच्यामध्ये कालावधी हा 90 ते 105 दिवसाचा आहे. उत्पन्न आपलं 100-105 दिवसात घरी येते. अंतर किती पाहिजे म्हणलं या मध्यम जे फांद्या करणाऱ्या जाती आहे याच्यात तासात किती अंतर पाहिजे? अंतर जे मध्यम फांद्यावाले आहेत जाती तर त्याच्यासाठी अंतर पाहिजे. हलकी जमीन असेल तर 16 इंच, मध्यम असेल तर 18 आणि भारी असेल तर 20 इंच 2 तासातलं अंतर ठेवायचं. आणि आता हे चौथ्या सूत्रातला जे भाग राहिला पद्धत कोणती वापरायची. जर आपल्याला उत्पन्न काढायचं असेल तर सोयाबीनची पद्धत कोणती वापरसाल हे तुम्ही पक्क ध्यानात ठेवा. सगळ्यात जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला सरी वरंबा, गादी वापा आणि टोकन पद्धत आणि BBF हे 4 पद्धती जास्त उत्पन्न देणाऱ्या आहे. तर आपल्याला टोकन पद्धतीत बियाणं कमी लागते आणि उत्पन्न जास्त होते. गादी वाप्यातही उत्पन्न चांगलं होते आणि सरी वरंब्यातही आपल्याला उत्पन्न चांगलं होते. आणि BBF मध्ये सुद्धा BBF मध्ये चांगल्यात चांगलं आपल्याला 10 ते 12-13 क्विंटलपर्यंत आपल्याला एकरी उत्पन्न होते. म्हणलं BBF पेरणी पद्धत काय आहे हे समजून सांगा बा आम्हाला. हो, हे काही अजून समजले नाही आम्हाला. तर आता BBF म्हणजे उंच वरंबा सरी पद्धत. तर हे आहे पेरणी त्याची. हो, तर हे पेरणीमध्ये पहा तुम्ही, तर याच्यामध्ये आपल्याला 2 बाजूनं सऱ्या पडतात. हो, 2 बाजूनं सऱ्या पडल्यामुळे काय होते त्याचा तुम्ही फायदा पहा. आता याच्यातनी आपल्याला दोन्ही बाजूनं सऱ्या पडलेल्या दिसत आहे आणि मधातनी जे बेड तयार झालं त्याच्यातनी आपलं सोयाबीन पेरलेलं आहे. तर आता याचा म्हणजे फायदा कसा होते ते पहा तुम्ही. तर आता याच्यातनी सरी मोकळी सोडल्यामुळे आपल्याला बियाणं कमी लागून राहिलं आणि 10 ते 15% उत्पादन वाढणार आहे तुमचं. कारण की एक सरी जरी सोडली असली, जागा जरी आपली रिकामी राहत असली तर त्याचा आपल्याला फायदा कसा होती. हवा मोकळी राहते, सूर्यप्रकाश चांगला भेटते, तर बाजूच्या तासाले डबल दुप्पट शेंगा लागते. त्यामुळे उत्पन्न जास्त वाढते. आणि जर पाणी जास्त आलं तर मग काय होते पहा. आता भरपूर जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर आपल्या सर्व शेतामध्ये पाणी हे साचत नाही. बेडवरचं सोयाबीन सुरक्षित राहते आणि सरीतून पाणी वाहून जाते, जेणेकरून आपलं सोयाबीन पिवळं होत नाही आणि मोजागा येत नाही आणि व्यवस्थित आपल्याला उत्पन्न चांगलं होते. बरं, जास्त पाणी झालं तर पण मग कमी जर पाणी झालं तर मग आता पाणी कमी झालं तरी फायदा, कारण की BBF पद्धतीमध्ये जे सऱ्या असते ते पाणी जास्तीत जास्त ओढून घेते, शोषून घेते, जेणेकरून जे आपलं सोयाबीन आहे त्याचा ताण जास्त दिवस टिकते आणि पाणी त्याच्यातनी ओलावा धरून असते. म्हणून आपल्याला कमी हो का जास्त हो दोन्ही पद्धतीसाठी हे BBF पद्धतीचं पेरणी उपयोगी आहे. तर आता या BBFमुळे सर्व शेताला मोकळी हवा भेटते, सूर्यप्रकाश भेटते, त्यामुळे चांगल्या प्रकारे शेंगा पकतात, बीज चांगलं येते. म्हणून जास्त 15 ते 20% उत्पादन जास्त घेण्यासाठी सरी वरंबा पद्धत किंवा टोपण पद्धत आणि ही BBF पद्धत याचा जास्तीत जास्त कास्तकारांनी वापर करावा अशी आमची कास्तकारांना विनंती आहे. बरं, तर आता या अष्टसूत्रीतले 4 सूत्र समजले. आता अजून कोणते 4 सूत्र आहे की जेणेकरून उत्पन्न वाढन? हे जे 4 राहिले आहे ते मी शॉर्टकटमध्ये सांगतो. 5 मध्ये जे आहे ते तण नियंत्रण. आपल्या शेतातल्या तणाचं पुरवठा उच्चाटन होणं आवश्यक आहे, तर आपल्याला चांगलं उत्पन्न भरघोस मिळेल. त्यासाठी योग्य वेळी योग्य तणनाशकाचा वापर करून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. आणि त्याचबरोबर 6 नंबरचं जे आहे ते आंतरमशागत. त्यासाठी डवरे मारणे, निंदणे हे आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याला मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश मिळेल आणि पिकाला एक प्रकार त्यांच्या मुळांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि पीक जोमाने वाढेल. त्याचबरोबर 7 नंबरला जे आहे ते आहे रासायनिक खताची मात्रा. आपण जास्तीत जास्त शेणखताचा वापर करा, रासायनिक जास्त ओढू नका, प्रमाण कमी ठेवा, जेणेकरून आपली जमीन निकस होणार नाही. त्याचबरोबर रोग व्यवस्थापन 8 नंबरचं सूत्र आहे. रोग व्यवस्थापन करणं आपल्याला महत्त्वाचं आहे, किडीचं व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे, तर आपल्याला उत्पन्न आपल्या हातात येणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य कीटकनाशकाचा आपण वापर केला पाहिजे. वातावरण तर अचानकच बदललं बाबा, अंधारच पडायला लागला. पाहिजे म्हणलं साहेब विजा पडते बरं, काही सांगता येत नाही. हे वातावरण जरा बिघडलं बरं, काही पाणी सुरू सांगता येत नाही. लवकर आटप तर घ्या बा. बस एका 2 मिनिटांनी घे तुम्ही. तर एक महत्त्वाचा मुद्दा राहिला होता. तर आता हे विजेचं नाव काढलं तुम्ही, म्हणून सांगतो महत्त्वाची गोष्ट. शेतकऱ्याला या विजेपासून सुरक्षित कसं राहता येईल हे तुम्ही एका मिनिटांनी ऐकून घ्या पहिल्या. म्हणजे कसं राहते, मोठं कठीण काम आहे बरं. हो, बरेच लोक येणं दगावलेले आहे म्हणून. हो साहेब, ते सांगा बा. विजेबद्दल सांगा थोडंफार. महत्त्वाचं म्हणजे पावसाळा सुरुवात व्हायच्या सुरुवातीला अतिशय विजा पडतात आणि मोठं प्रमाण जास्त असते, म्हणून आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण शेतात असतो त्यावेळेस प्रथम आपण आपल्या जवळपास कोणता निवारा आहे का हे लक्षात घेऊन तिथे लवकरात लवकर तिथे पडून जावे. एखादी झोपडी किंवा घर असेल त्याचा आसरा घ्यावा.
जर असा निवारा नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही मोठ्या झाडाखाली आपण बसू नये, कारण की उंच 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 जे झाडं असतात त्याच्यावर विजा पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून जे काही खुरटे झाडं असते जसे की झुडपं आहे त्याच्याखाली आपण बसू शकता. आणि तिथं बसल्यानंतर तुम्ही गुडघ्यावर वाकून बसावे. पृथ्वीशी तुमचा जमिनीशी संबंध येणार नाही या पद्धतीनं बसावे. एखाद्या लाकडावर बसावे किंवा एखाद्या इंधाच्या गंजीवर बसावे किंवा एखाद्या ठिकाणी प्लॅस्टिक असेल तर प्लॅस्टिकवर आपले पाय असले पाहिजे, जेणेकरून जमिनीशी संपर्क येता कामा नये. अशा पद्धतीनं आपण तिथे बसावे. त्याचबरोबर गड्डा किंवा जर समजा गुहा असेल तर तिथं आपण निवारा घ्यावा. त्यानंतर उंचीच्या ठिकाणी अजिबात उभे राहू नये, जाऊ नये, थांबू नये. आणि त्याचबरोबर टेलिफोनचे जे पोल असते तर खंबे असतात, इलेक्ट्रिकचे खंबे आहेत ते आहे तिथं अजिबात थांबू नये, कारण की तिथे वीज पडू शकते. मोबाईलचा अजिबात वापर करू नये, मोबाईल बंद करून ठेवावे. जर आपण वाहनाने प्रवास करत असेल चारचाकी तर आपण एखाद्या ठिकाणी वाहन थांबवून त्यामध्ये आत बसावे, बाहेर पडू नये. कारण की वीज जी आहे ती आपल्या गाडीवर शक्यतोवर पडणार नाही, कारण की धातू आहे. त्याचबरोबर आपल्या गाडीला टायर असते, त्यामुळे जमिनीशी आपला संपर्क येत नाही आणि त्यामुळे विद्युत प्रवाह जे आहे विजेचा तो आत जमिनीमध्ये आपल्या गाडीवर पडून जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण तिथे वाचू शकतो. म्हणून आपण वाहनामध्येच बसून राहावे. जे उघडे वाहन आहे, ट्रॅक्टर आहे, त्याचबरोबर जे काही 2 व्हीलर आहे अशी वाहनं थांबवून आपण एखाद्या ठिकाणी निवारा घ्यावा. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे जास्त पाणी झाल्यास ओढ्यांना, नद्यांना आणि जे काही आपल्या शेतामध्ये नाले असतात याला मोठ्या प्रमाणात लोट येतो आणि अशा लोटामध्ये आपल्याला अंदाज लागत नाही. त्यामुळे अशा वेळेस आपण जास्त घाई करू नये, पाणी कमी होऊ द्यावे, नंतरच घरी जावे. अशा पद्धतीनं अशा या वातावरणामध्ये आपल्या जीवाचं रक्षण करणे हे महत्त्वाची जबाबदारी आहे. हे असे पिकं आपण नेहमी आयुष्यभर काढणारच आहोत, परंतु आपलं जीवन महत्त्वाचं आहे. शिर जर सलामत असेल तर पगडी 50. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पाणी वाढलं म्हणलं, लवकर घर जवळ करा, निघा, चला चला चला, उठा, पया. मुसळधार आहे रे, पोया रे, अरे बाबा रे, पाणी होतं का, होय रे, होय रे. अरे बाबा लोका, पाणी होतं का, होय रे. बाबा रे, इथं होतं का, अरे बा, अंगावर पडलं रे बाबा या. ए, पोया, झाडं थांबू नका, पोया, पोया. थांबा ना रे, अरे गाडी बाई, अरे कमांडर राहिली ना बे, ओ बबलिया, थांब ना रे काशीला. अरे वा, साहेब लोक काय राहायचं सगळे पोहायला का रे? अरे थांबा ना, अरे काय रे का लोक आले का, माणुसकीचा जमाना नाही राहिला. तेवढा कमांडर आणलं तुम्हाला, आता कोण काढू लागेल ते वावरातून?